रामकृष्ण हरी. आता आम्ही आलो होतो आमच्याच गावातील कारल्या तलावामध्ये. आमच्या तलावाचं काम चालू आहे. आधी खूप छोट्या प्रमाणात आमचं हे तलाव होतं, आता मोठ्या प्रमाणात त्याचं काम चालू आहे. तुम्हाला दिसत असेल ह्याची पूर्णपणे माहिती तुम्हाला आमच्या गावातील हरिभक्तीपरायण जाधव महाराज देतील. आपण त्यांच्याकडून या तलावाची पूर्णपणे माहिती ऐकू. अरे आज फिरत फिरत असं वाटतं की आपल्या तळाचं काहीतरी शूटिंग करावं म्हणून तुम्हाला सांगितलं. आम्हाला या तळाविषयी आम्हाला काही इतिहास माहित नाहीये, म्हणजे नाही का आपलं कारल्यातलं ते तळ आहे हे अगदी ऐतिहासिक तळ आहे. 1 जानेवारी 1779 ह्या दिवशी इंग्रज आणि आपले मराठी योद्धे यांच्यात या कारल्याच्या तळावाच्या काठी घनघोर युद्ध झालेले आहे असं इतिहास सांगतो. त्यात मराठी साम्राज्याचे सेनापती भीमराव पानसे, महादजी शिंदे व हरिपंत फडके हे 3 सेनापती होते आणि इंग्रजांचे सेनापती होते स्टुअर्ट. या घनघोर युद्धामध्ये त्या स्टुअर्टचा इथे वध झालेला आहे असं हे ऐतिहासिक तलाव आहे. पुणे जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि ग्रामपंचायत कारला यांच्या माध्यमातून या ऐतिहासिक तलावाचं खोलीकरण, सुशोभीकरण आणि पर्यटनाला चालना मिळावी म्हणून अतिशय सुंदर काम आम्ही तळ्याच्या मध्यभागी आहोत. जवळजवळ 20 ते 25 फूट तळं खोल झालेलं आहे बांधण्याचा विचार केला तर. आणि पुढे जाऊन इथे एक गार्डन आणि शिवसृष्टी तयार करायचा मानस आहे. अगदी सुंदर पद्धतीची भिंत, जाळी, त्याच्यामध्ये ते डबराचं सोलिंग केलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आणि असं आहे ऐतिहासिक तलावाचं सुशोभीकरण चांगलं चालू आहे. पर्यटनाला चालना मिळणार आहे. बोटिंग वगैरे आपण व्यवसाय सुरू करू शकतो. यातून ग्रामपंचायतला काही निधी उपलब्ध होऊ शकतो. रामकृष्ण हरी. हे कारल्यामधील आमच्या गावातील तळं, त्याचं तुम्ही काम पाहू शकता बघा. लवकरच तिथं तुम्हाला नवीन असं चित्र बघायला भेटेल. पर्यटन स्थळ होणार आहे. आणि हे आमच्या तळ्यात शंकराचं मंदिर. आपण माशी त्या काठी होत आहे ना, आता इकडे आलो आपण. इकडं तलावाकाठी शंकराचं मंदिर आहे.